नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायची आहे शेवपुरी. तर ती कशी करायची ते बघूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, थोडी पुदिन्याची पानं तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता त्याच्यामध्ये एक मिरची, थोडंसं आलं, अर्धा इंच आलं घालायचं, थोडं पाणी घालायचं आणि आता हे वाटून घ्यायचं आहे. आपल्याला बारीक करून पेस्ट करून घ्यायची आहे आणि अशी चाळणी घ्यायची आणि आपल्याला ती गाळून घ्यायचं आहे. आणि अशा रीतीने ही आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता त्याच्यानंतर आपल्याला चिंचेची चटणी करायची आहे. तर ह्याच्यासाठी मी आधी गरम पाण्यामध्ये चिंच थोडा वेळ भिजत घातली होती. ती आता फक्त हाताने आपल्याला कुस्करून घ्यायची आहे, म्हणजे सगळा त्याचा अर्क जो आहे तो बाजूला होतो. त्याच्यासाठी चिंचेची चटणी ही आपण गोड तिखट अशी बनवत आहोत, कारण हिरवी चटणी आहे त्याच्यामध्ये फक्त आपण मिरची वापरलेली आहे, म्हणजे ती तिखट आहे. त्यामुळे एक गोड चटणी, तिखट गोड अशी, आणि एक तिखट चटणी असं आपण करत आहोत. आता ही पण आपण चाळणीवरती ओतून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यावरती जे बाकी सगळं बिया असतात किंवा इतर जे आहे ते वरती राहतं आणि फक्त चिंचेचा कोळ तो खाली आपल्याला भांड्यामध्ये मिळतो. असं आता एका भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला शिजवायचं आहे त्या भांड्यामध्ये तो काढून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा मसाला टाकलेला आहे घरात, जो आपण नेहमी वापरतो तो. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, थोडंसं मीठ घालायचं आणि गूळ घालायचं आहे. गूळ जरा जादा घालायचा, म्हणजे ती आपल्याला गोड आणि तिखट अशी चटणी करायची आहे. आता ही गॅसवरती ठेवून आपल्याला ती शिजवायची आहे. आणि ती आता इतका वेळ शिजवायची की ती चटणी अशी घट्ट झाली पाहिजे. इतका वेळ आपल्याला ती बारीक गॅस ठेवून चिंचेची ही गोड तिखट चटणी आहे ती आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. आता इथे ह्या शेवपुरीसाठीच्या ज्या पुऱ्या असतात त्या आहेत ह्या. आता त्यासाठी लागणारे साहित्य बाकीचं पण असतं. त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि ते मॅश करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे ते चिंचेची गोड तिखट चटणी, हिरवी चटणी, बटाटा मॅश करून घेतलेला आहे, उकडून मॅश करून घेतलेला आहे, शेव बारीक शेव आहे, कांदा बारीक करून, मीठ. आता आपण प्लेटमध्ये ह्या एका प्लेटमध्ये एक 4 ते 5 पुऱ्या घेऊया. आता त्याच्यावरती थोडा थोडा बटाटा आपण ठेवायचा आहे. आता ह्या बटाट्यावरती थोडं थोडंसं मीठ घालायचं आहे. आता मीठ घालून झाल्यानंतर त्याच्यावरती आता हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे.
प्रत्येक पुरीवरती थोडा थोडा कांदा आता घालायचा आहे. आता आपण त्याच्यावरती चटण्या घालू. ही चिंचेची चटणी ती घालत आहे. त्याच्यानंतर हिरवी चटणी घ्यायची आहे, तीही थोडी थोडी घालायची आहे. यातली एखादी चटणी तुम्हाला जर आवडत असेल जास्त तर ती तुम्ही जास्त वापरायची. असं काही त्याला प्रमाण नाही आहे की ही एवढीच घातली पाहिजे ती तेवढी. तुम्हाला जी एखादी आवडत असेल ती तुम्ही जास्त घातली किंवा दोन्ही समप्रमाणात घातल्या तरी चालतं. आता याच्यानंतर ह्याच्यावरती शेव घालायची आहे, बारीक शेव. भरपूर अशी शेव घालायची आहे आणि अशा रीतीने ही शेवपुरी तयार झालेली आहे, घरातल्या घरात पटकन होणारी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा.